जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 24,467 वरती। 24,467 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला। आणि आजच्या मार्केटमध्ये काय झालेलं होतं, ठीक आहे, मार्केटमध्ये सकाळच्या वेळेला चांगली बाईंग पण आलेली होती, ठीक आहे, चांगलं मार्केट वरती पण गेलेलं होतं, पण वरतून मार्केटमध्ये अचानक सेलिंग झाली। सेलिंगचं प्रेशर मार्केटमध्ये आलेलं होतं। आता आपण जेव्हा लाईव्हवरती होतो बघा, सकाळच्या वेळेला आपलं जे यूट्यूब लाईव्ह सेशन चालू होतं, तेव्हा आपण बघितलेलं पण आहे की 5 मिनिटांमध्ये एक मोठी कॅन्डल बघितली होती। 5 मिनिटांमध्येच एक सेलिंगचं प्रेशर मार्केटमध्ये आलेलं होतं आणि मार्केट तिथून रिकवर पण झालं, नंतर वरती पण गेलेलं होतं। आता बहुतेक जण काय म्हणतात ना की अशी मोठी कॅन्डल बनली म्हणजे आता मार्केट आपलं निगेटिव्ह झालेलं आहे। पण बघा, एक ऑब्झर्वेशन तुम्ही चार्टवरती करत चाला की एक मोठी कॅन्डल बनते निगेटिव्ह आणि त्यानंतर मार्केट रिव्हर्सल देतं आहे। जर अशा कॅन्डल बनत असतील मार्केटमध्ये, अचानक काय होत असतं, मार्केटमध्ये ताबडतोब सेलिंग होत असते, सेलिंग प्रेशर। खूप सारे स्टॉक असतात, त्यांच्यामध्ये एकाच वेळेला मोठी सेलिंग होणार, त्यामुळे अशी कॅन्डल बनते मार्केटमध्ये, लक्षात घ्यायचं आहे। खूप वेळेला असं होत असतं, पण मार्केट तसं रिव्हर्सल पण देऊन टाकतं। मी तुम्हाला सकाळी पण म्हटलं होतं की जर ही एवढी मोठी कॅन्डल बनते ना, तर ती रिव्हर्सल पण देत असते। काही वेळेला हीच रेड कॅन्डल ग्रीनमध्ये पण कन्वर्ट होत असते। मी बघितलेलं आहे की रेड कॅन्डल ग्रीनमध्ये कन्वर्ट होऊन गेली, पूर्ण कॅन्डलला शॅडो बनून गेली, असं पण होत असतं। त्यामुळे माझा एक शब्द तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की मार्केट सुप्रीम असतं, किंवा काही पण होऊ शकतं। त्यामुळे तर मी नेहमी तुम्हाला म्हणत असतो की ऑप्शन ट्रेडिंग करू नका। जर अशा ठिकाणी जर तुम्ही ट्रॅप झाले तर मोठे लॉस होतील तुम्हाला, आणि तुम्ही त्या ठिकाणी थांबू पण शकत नाही, आणि थांबायचं पण नसतं मार्केटमध्ये। जर मोठमोठ्या कॅन्डल बनवत जर मार्केट खाली येतं आहे तर तिथे आपल्याला थांबायचं पण नसतं, तिथे भयंकर आपले लॉसेस होत असतात, खूप मोठं नुकसान होत असतं। इक्विटीमध्ये आपण थांबू शकतो। एक स्टॉक आपण स्विंग ट्रेडिंगसाठी घेतलेला आहे, तो अचानक खाली आला 5%नी, आपण थांबू शकतो, काही अडचण नाही त्याच्यामध्ये। तो नंतर रिकवर होणार, तो आपल्याला प्रॉफिट देत जाणार, काही अडचण नाही। पण तुम्ही ऑप्शनमध्ये नाही थांबू शकत। समजा आज थांबले तुम्ही, उद्या एक्सपायरी असली, मार्केटवरती गेलंच नाही, तुम्ही एखादा कॉल ऑप्शन बाय केलेला असेल, तर तुमचं नुकसानच त्या ठिकाणी होत असतं। त्यामुळे माझा एक शब्द नेहमी लक्षात ठेवा तुम्ही, मार्केट सुप्रीम असतं, त्यामध्ये व्हायला काही पण होऊ शकतं, ठीक आहे। जसं आज झालेलं होतं, मार्केट तर नंतर रिकवर झालं, रिकव्हरी पण आली मार्केटमध्ये, पुन्हा वरतून थोडं शॉर्ट पण झालं, पण बंद जे झालं ना थोडं इनडिसिसिव्ह, एक रेजिस्टन्स लेवलला आहे मार्केट, इथे बघा तुम्हाला समजेल। पण आपण जो म्हणतोय ना रेजिस्टन्स 24,500चा, त्या ठिकाणीच आहे मार्केट। पहिले पण या ठिकाणी एक अटेम्प्ट झाला होता, तिथूनच मार्केट शॉर्ट झालं होतं, खाली आलं होतं, पहिले पण एक अटेम्प्ट झालेलाच आहे इथे पण, लक्षात घ्या। ह्या लेवल खूप महत्त्वाच्या असतात। जर मार्केटने ही लेवल पार केली, याच्यावरती थांबत गेलं की मार्केट आपलं वरतीच जाणार। असे स्ट्रक्चर उलट बनायला पाहिजे। असं होत नसतं कधी की प्रत्येक दिवसालाच मार्केटमध्ये बाईंग येत जाणार, प्रत्येक दिवसाला बाईंग पण नको आहे, मार्केटमध्ये थोडे प्रॉफिट बुकिंग पण आले पाहिजे, त्यानंतरच मार्केट तसं वरती जात असतं, ठीक आहे। स्ट्रक्चर छान बनवत जातं, उलट कंटिन्युअसली वरती जात असेल तर मग तिथे काही वेळेला संभावना असते की अचानक मार्केट क्रॅश होऊन जातं, ताबडतोब खाली येत असतं, तसं व्हायला नको। हे स्ट्रक्चर अजून पण छान आहे, मार्केट थोडं या ठिकाणी इंडिसिसिव्ह झालेलं आहे। आज निफ्टी बँक इंडेक्स सर्वांनी बघितला, निफ्टी बँकमध्ये चांगली बाईंग होती आजच्या दिवशी। का होती बाईंग सर्वांना माहीतच आहे, HDFC बँक मार्केटचा बॉस, स्ट्रॉंग स्टॉक HDFC बँक, खूप छान बाईंग होती, 2% वरती होता स्टॉक, इतर स्टॉक पण वरती होते। PSU बँक बघा, बँक ऑफ बरोडा, कॅनरा बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, SBI, हे सर्व स्टॉक वरती होते। आणि मी नेहमी सांगतो, ETF आपण जेव्हा ॲक्युमुलेट करत जातो ना बॉटमला, त्याच्यामध्ये फायदा मिळतो बघा। कालच्या दिवशी पण, कालचा दिवस, त्यानंतर आजचा पण दिवस, 2 दिवस PSU बँक बीज वरती होतं, किती मस्त प्रॉफिट बनत असेल 2 दिवसांमध्येच। आणि एका दिवसाला जर ETF 3% जर चालत असेल, 3%, 2%, अहो एवढे रिटर्न घेण्यासाठी आपल्याला बँकेमध्ये 1 वर्ष थांबावं लागतं। 1 वर्ष जेव्हा आपण थांबतो तेव्हा आपले एवढे रिटर्न बनतात। जर 2-4 दिवसामध्ये जर हे रिटर्न बनत असतील, कमी आहेत का? नाही आहे, खूप झाले आपल्यासाठी। मग याचा विचार करा तुम्ही, वर्षभरामध्ये आपले किती स्विंग कॅच होत असतात, आणि करा कॅल्क्युलेशन त्याचं, आणि करा त्याची कंपॅरिझन बँकमध्ये जो आपण पैसा ठेवतोय, करा कंपॅरिझन त्याच्यासोबत, आणि ते पण एकदम सेफ। त्यामुळे मी ETFचं सारखं नाव घेत असतो। इक्विटीमध्ये स्विंग ट्रेडिंग करत चला, हे नेहमी तुम्हाला सांगत असतो। त्याचं कारणच ते, ऑप्शनमध्ये पैसा बनतच नाही, कारण की इंट्राडेमध्ये इतके फ्लॅक्च्युएशन होत असतात ना, इतके उतार चढाव होत असतात की तुमचे स्टॉप लॉस नक्की त्या ठिकाणी हिट होणार, आणि तुम्ही थांबू पण शकत नाही। त्याचं कारण काय की मार्केट नाही झालं रिकवर, मग काय करायचं, तुमचे लॉस होतील। आज रिलायन्सचा पण सपोर्ट नव्हता मार्केटला,
पाहिजे तसा रिलायन्सचा पण सपोर्ट नव्हता. रिलायन्सचा सपोर्ट असता तर मार्केट वेगळ्या लेवलवरती असतं आज. ठीक आहे, आय टीचा पण थोडा सपोर्ट होता, पण नंतर आय टीमध्ये पण थोडी सेलिंग झाली. नाहीतर बँकिंग आज छान चाललं बघा. निफ्टी बँक इंडेक्स वरच्या लेवलला क्लोज झालेला आहे. बँक निफ्टीमध्ये पण चांगल्या प्रकारचा ब्रेकआउट आलेला आहे. रिलायन्सची थोडी जर साथ मिळाली, त्यानंतर बाकीचे पण स्टॉक आहे ज्यांचं वेटेज जास्त असतं, ते स्टॉक पण चालले पाहिजे तर एक इंडेक्स चालतो. नाही जर असं व्हायला नको अपोजिट, जसं HDFC बँक चालते रिलायन्स खाली येतो, हे अपोजिट होतं आहे. एकाच वेळेला जर चालायला लागले ना तर हा इंडेक्स चालणार. आता तुम्ही म्हणणार मग निफ्टी बँक का चालला इंडेक्स, तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त वेटेज HDFC बँकेचं आहे. जवळजवळ 32 ते 33% वेटेज जे आहे ना निफ्टी बँकमध्ये, ते फक्त एका HDFC बँकेचं आहे. मग ती चालायला जर लागली 2-3% जर चालली तर तो इंडेक्स थांबणार नाही मग. आणि त्याच्यामध्ये स्टॉक असतात किती, 12 स्टॉक आहे फक्त. आता 12 स्टॉकमध्ये जर 3-4 बंद जर चालले ना हेवी वेटेड स्टॉक, तर तो इंडेक्स वरती जात असतो निघून ताबडतोब. आणि आज तसंच झालेलं होतं. हे जे स्टॉक असतात ना यांच्यावरती लक्ष ठेवायचं असतं आपण, कसे जात आहे वरती, कसे खाली येत आहे, त्यानुसार मग इंडेक्सची इकडे मुवमेंट होत असते, वरती खाली इंडेक्स होत असतो. तर हे स्ट्रक्चर छान आहे. अजून पण येणाऱ्या दिवसांमध्ये आपण म्हणणारच की इथून वरती जायला पाहिजे मार्केट. आजचा हाय पण जर तुम्ही बघितला नाही कॅन्डलचा, मी दाखवतो तुम्हाला किती होता. ही जी डेलीची कॅन्डल बनली, हिचा हाय होता 24,573चा. 24,573. सकाळच्या वेळेला छान मोमेंटम होती मार्केटमध्ये, मस्त गेलेलं होतं वरती. थोडं साईडवेज झाल्यानंतर शॉर्ट झालं. शॉर्ट पण कसं झालं ती एका कॅन्डलमुळे झालं, ती मोठी जी कॅन्डल बनली. नाहीतर बरोबर होता मार्केट. असं नाही प्रत्येक दिवसाला जाणार वरती. मी तुम्हाला काय म्हणतोय, ह्या दिवशी रॅली दिली, या ठिकाणी पण रॅली दिली, ह्या ठिकाणी पण रॅली दिली. एखाद दिवस पॉज पण पाहिजे. एक काय 2 दिवस असेल तर अजून चांगलं, 3 दिवस असेल तर अजून चांगलं, एक पॉज पण पाहिजे मार्केटला. त्यानंतर मग मार्केट इथून काय एक डायरेक्शन मूव्ह पकडणार. उलट हे स्ट्रक्चर कोणी म्हणेल हे खराब, आता निफ्टी वीक झाली, उलट हे स्ट्रक्चर छान असतात मार्केटमध्ये. हे जे स्ट्रक्चर बनतात ना हे चांगले असतात, की असे बनले तर एक मोमेंटम पुन्हा चांगलं मार्केटमध्ये बनत असतो. आणि बरोबर हे होणार एखाद्या वेळेला. बघूया उद्याच्या दिवशी काय होतं. आता 100% तर नसतं मार्केटमध्ये काही, पण आपलं ॲनालिसिस पण या ठिकाणी चुकू शकतं. पण इथे जे हे स्ट्रक्चर बनतं आहे ना, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न, हा जो पॅटर्न बनतो आहे, एखाद्या वेळेला उद्याच त्याचा ब्रेकआउट पण इथे मिळू शकतो. म्हणजे मार्केट बरोबर ह्या झोनच्या वरती जाऊन क्लोज पण देऊ शकतं. मग वरती हर्डल येणार, मग 24,759 हा रेजिस्टन्स येणार मार्केटमध्ये. त्यानंतरचा रेजिस्टन्स म्हणजे 25,182. मला तर वाटतं आहे की ह्या फ्लोमध्ये, जसं आज इंडिसिसिव्ह झालं, एखाद दिवस अजून होऊ शकतं, पण ह्या फ्लोमध्ये डायरेक्ट आहे ना त्याने ही लेवल गाठायला पाहिजे. 25,182 म्हणजे मी राऊंड फिगरमध्ये पकडतो 25,200, या लेवलपर्यंत जायला पाहिजे. ही लेवल गाठू शकतं मार्केट येणाऱ्या दिवसांमध्ये. तसं स्ट्रक्चरच या ठिकाणी तयार होतं आहे. स्ट्रक्चर बदलतं आहे. खूप सारे स्टॉक आहे, त्यांचं ऑब्झर्वेशन करा तुम्ही. खूप सारे स्टॉक आहे जे पडायचे, त्यांच्यामध्ये सेलिंग यायची, त्यांचे स्ट्रक्चर पण आपल्याला चेंज होताना दिसत आहे. डिफेन्स बघा, जाऊन बघा. हे बघा, मी म्हणतो ना की तुम्ही फोमोमध्ये कुठेही बाईंग करू नका, थोडं शिका, फक्त थोडे दिवस द्या मार्केटला, तुम्हाला पण मार्केट आपोआप समजायला लागेल. तुम्ही योग्य लेवलला जर स्टॉकला बाय केलं ना, तो स्टॉक शक्यतो तुम्हाला प्रॉफिट देऊनच जाणार. 70% त्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी असते. 30% आहे की तुम्ही तिथे चुकू शकतात, कारण की 100% मार्केटमध्ये नसतंच काही की मी बरोबरच जाणार तिथे. पण संभावना 70% संभावना असते की तुम्ही बरोबर जाणार आणि तिथे प्रॉफिट बनवणार. खूप सारे डिफेन्सचे स्टॉक बघा कसा छान रिव्हर्सल बनतो आहे, स्ट्रक्चर छान बनतं आहे त्यांच्यामध्ये. आता ज्यांनी पण योग्य लेवलला बाय केलेलं असेल तर त्यांचं प्रॉफिट बनतच जाणार आहे याच्यामध्ये. पण कोणाची लेवलच जर चुकलेली असेल, त्यांनी टॉपला बाय केलेलं आहे, तर ते अजून पण होल्ड करत बसतील त्याला. त्यामुळे थोडं शिकून काम करायचं आहे मार्केटमध्ये. शिकून काम करायचं असतं मार्केटमध्ये. लेवलला फॉलो करत चला. मार्केटचा ट्रेंड असतो, त्याला पण आपण फॉलो केलं पाहिजे. मार्केटच्या विरुद्ध जाऊ नका आणि मार्केटला चॅलेंज करू नका. बहुतेक जण मार्केटला चॅलेंज करण्याचा प्रयत्न करतात की मला खूप जमतं, मी मार्केटच्या पुढचा, मी म्हटलो आहे ना स्टॉक वरती जाईल वरतीच जाईल. असं नसतं. तो जसा चालतो आहे ना तसं चालायचं आपण, त्याच्या मागे मागे चालायचं, त्याच्या अपोजिटने जायचं की नाही आता ही निफ्टी चाललेली वरती. काही जण ऑप्शनवाले जे असतात ना, खास करून ऑप्शनवाले असतात ते, की निफ्टीवरती झालं नाही, इथून शॉर्ट होईल ती, मी अगोदरच पहिल्या दिवशीच पुट बाय करून ठेवते एक, ती उद्या 500 पॉईंटने खालीच येणार निफ्टी. मग ते मार्केटच्या पुढे जातात. मार्केटप्रमाणे ते चालत नाही.
ही त्यांची चुकी होत असते, त्यामुळे ते नेहमी लॉसमध्ये असतात ऑप्शन पार्टी. मी एवढंच सांगेल तुम्हाला की मार्केटने जर ब्रेकआउट दिला तर वरती एक रेजिस्टन्स येतोय छोटा 24,759 आणि वरचा रेजिस्टन्स जर म्हटलं तर 25,182. तर मार्केटचे स्ट्रक्चर पूर्णपणे ही बेंड होताना दिसतं. इथं हायर लोचं फॉर्मेशन पण मार्केटमध्ये तयार झालेलं आहे. ही प्राईस जी आहे ना ही आपल्याला शिफ्ट होताना दिसते वरती. लक्षात येतं आहे. आता आपण काही महत्त्वाचे लेवल बघणार 5 मिनिटांमध्ये. तुम्ही पण स्टॉक बघत चला, त्यांच्यामध्ये ॲनालिसिस करत चला. खूप स्टॉक तुम्हाला मिळतील की ते चांगल्या लेवलला आहेत, तिथे बाय जर केले तर चांगलं प्रॉफिट बनेल. खूप सारे ETF आहेत अजून पण चांगल्या लेवलवरती आहेत, बाय केलं प्रॉफिट बनेल. पण करा, अभ्यास करा त्याचा अगोदर. नावं सांगून फायदा नाही आहे. नाहीतर आजकाल बहुतेक जण नावं सांगूनच काम करताय की दुसऱ्याने मला सांगितलं पाहिजे की कोणत्या स्टॉकला बाय कर, ह्या बाय कर, त्या बाय कर. काही फायदा नाही मित्रांनो. आपण जेव्हा स्वतः ॲनालिसिस करतो त्याप्रमाणे कृती करतो त्यामध्ये मजाच वेगळी असते. त्यामुळे स्वतःचं ॲनालिसिस ठेवलं पाहिजे आपण आणि शिकलं पाहिजे. मार्केटमध्ये हा शब्द नेहमी लक्षात ठेवा की आपण शिकून काम केले पाहिजे. शिकून काम केले पाहिजे. कशामध्ये? स्टॉक मार्केटमध्ये. ही गोष्ट सर्वांना पटते का? मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं. कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये पैसा बनवायचा आहे तर असा अंदाजे तुमचा पैसा बनेल का, हे पण मला तुम्ही सांगा. जर तुम्हाला पैसा बनवायचाच आहे, तुम्ही शिकलं पाहिजे का स्टॉक मार्केटमध्ये, हे मला तुम्ही सांगायचं आहे. तुम्ही काही केलं तरी तुम्हाला स्टॉक मार्केटचा अभ्यास करावाच लागेल, तेव्हाच तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफिटेबल होऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं आहे, तुमचं मत तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कॉमेंट बॉक्समध्ये बघूया मग ह्या लेवलपर्यंत कोण पोहोचलेलं आहे व्हिडिओमध्ये. मी आता इथून पुढे काय करणार, मला पण आपोआप समजेल की आपले हे व्हिडिओ जे असतात ज्यांच्यामध्ये नॉलेज दडलेलं आहे खूप, हे व्हिडिओ कोण बघतं. जे शॉर्टकट मारतात ना, म्हणजे कसं पहिल्या 2 मिनिटांचा व्हिडिओ बघायचा आणि डायरेक्ट शेवटच्या 2 मिनिटांवरती जायचं आणि हा पार्ट सोडून द्यायचा. कोणता पार्ट सोडायचा? जो महत्त्वाचा असतो. असे कोण आहेत मला समजेल. जे बघतील ते बरोबर मला उत्तर देतील इथे. याचं उत्तर मला मिळून जाणार कॉमेंटमध्ये. मग मी बघणार की मला जर कॉमेंटमध्ये तुमचे बरोबर जर उत्तर येत आहे तर मी समजून चालणार की ही व्यक्ती व्हिडिओ पूर्ण बघते. जी व्यक्ती फक्त म्हणते ना नाईस व्हिडिओ, समजून घ्यायचं त्या व्हिडिओला फक्त त्याने ओपन केलं आणि बंद करून टाकलं. किंवा एखाद्या व्यक्तीने जर म्हटलं की जय हिंद, बस समजून जायचं सुरुवातीला की त्याने व्हिडिओ पूर्ण बघितलाच नाही. जी व्यक्ती पूर्ण कॉमेंट करेल मी समजून जाणार की त्या व्यक्तीने पूर्ण व्हिडिओ बघितला आणि त्याला समजून घेतलं. मी कशासाठी म्हणतो आहे? तुमच्यासाठीच म्हणतो आहे. तुमच्यासाठीच म्हणतो आहे ना की तुम्ही व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला त्यातून चांगलं नॉलेज मिळेल. मार्केट समजायला तुम्हाला सोपं जाईल. तुम्ही पण शिकाल असंच. माझ्यासारखंच ॲनालिसिस तुम्ही पण करू शकाल. त्यासाठी तर म्हणतो आहे ना मी. बघूया आज कोणाच्या कॉमेंट येत आहे. तर हे मार्केटचं स्ट्रक्चर चांगलं आहे मित्रांनो. आता आपण 5 मिनिटांमध्ये जाऊन काही महत्त्वाच्या लेवल बघूया, ज्या इंट्राडेमध्ये आपल्याला ट्रेंड ओळखण्यासाठी कामी येणार. महत्त्वाचे सपोर्ट आणि महत्त्वाचे रेजिस्टन्स. तर मी 5 मिनिटांमध्ये आता चार्ट ओपन करतो. हे बघा, सकाळच्या वेळेला पण मार्केट इथं ओपन झालेलं होतं आणि आपण कालच्या दिवशी म्हटलो होतो की माझ्यासाठी हा एक रेजिस्टन्स असेल. ही लेवल पण असणार रेजिस्टन्स, पण मी हिला जास्त महत्त्व देणार नाही. मी कोणत्या लेवलला महत्त्व देणार इथे? 24,500ला. जर मार्केट 24,500ला या ठिकाणी ब्रेक करत असेल, ब्रेकआउट देत असेल या ठिकाणी, तर एक छान मोमेंटम या ठिकाणी बनू शकतो. बनला का मोमेंटम? बनला. त्याचं कारण कालच सांगितलं मी तुम्हाला. इथे गेल्यानंतर पण हा मूव चांगला होता सकाळच्या वेळेला, जेव्हा मार्केट एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्सच्या वरती गेलेलं होतं. त्यानंतर थोडंसं रेनबाउंड झालं आणि हे कॅन्डल कोणालाही माहीत नव्हतं आणि कोणीही याला प्रिडिक्ट करू शकत नाही की एवढी मोठी कॅन्डल मार्केटमध्ये बनू शकते. एवढी मोठी. सर्वजण म्हणणार की आता मार्केट साईडवेज. मी पण म्हणत होतो मार्केट एक पॉज घेऊ शकतं, त्यानंतर मार्केटमध्ये मोमेंटम येऊ शकतो. आलं खाली तर कुठपर्यंत येणार? 24,500पर्यंत येणार. ही लेवल मार्केटसाठी काय बनू शकते? मग एक सपोर्टचं काम करू शकते. बघा केवढी मोठी कॅन्डल बनली. जे म्हणतात ना की काही नाही चालतं, स्टॉपलॉसची गरज नाही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये, आम्ही तर बिना स्टॉपलॉसचंच काम करतो. करून दाखवा अशा ठिकाणी बिना स्टॉपलॉसचं काम, आणि मार्केट नाही आलं वरती मग समजून घ्या काय होतं ते. मोठं नुकसान होत असतं. आता त्याच्यामध्ये पण ही जी कॅन्डल आली खाली त्यानंतरचं मार्केट हे रिकवर झालेलं होतं. बघा या ठिकाणी खूप छान स्ट्रक्चर बनवलं मार्केटने. इथून एक छान रिव्हर्सल दिला होता, एक प्राइस ॲक्शन बनवत मार्केटवरती गेलेलं होतं. हे स्ट्रक्चरच खूप छान होतं. आता जर मार्केटला जर खालीच जायचं असतं ना तर मार्केट कंटिन्युअसली गेलं असतं मग खाली. तसं झालं नाही, मार्केटने पूर्ण रिव्हर्सल दिला.
हा जो हाय दिसतोय ना तुम्हाला, ह्या कॅन्डलचा ओपन दिसतोय ना तुम्हाला, हा ओपन आणि ह्या कॅन्डलचं ओपन, इथून जे स्पाईक मारला मार्केटने जवळजवळ सारख्याच लेवलला मारलेला आहे, एकाच ठिकाणी. म्हणजे बघा, तिथूनच मार्केटमध्ये काय, तिथूनच मार्केट शॉर्ट व्हायचं, एकच लेवल आहे ती, काहीच फरक नाही त्याच्यामध्ये. थोडासा पॉईंटचा असेल फक्त इकडे तिकडे, आपण दुपारी बघितलेलं आहे लाईव्हवरती, थोडासा फरक आहे फक्त, नाही तर एकाच पॉईंटपासून मार्केट खाली आलेलं आहे. इथं तुम्हाला लेवल दाखवतो वाटलं तर, हे बघा आता या ठिकाणी ह्या कॅन्डलचं ओपन किती आहे, 24,532.05 आणि इथे किती आहे, 24,532.60 आहे. थोडासा डिफरन्स येतो आहे फक्त 0.55चा. एकाच लेवलपासून मार्केट इथं शॉर्ट झालं होतं बघा. इथं एकाच कॅन्डलमध्ये पुन्हा खाली येऊन गेलं, हे स्ट्रक्चर बेंड करून टाकलं. पुन्हा 24,443 हा एक सपोर्ट होता, तिथेच मार्केटने बाउन्स घेतला आणि इथेच वेळ घालून मार्केट बंद झालेलं होतं. तर मार्केटमध्ये व्हायला काय होऊ शकतं, म्हणजे इंडिसिजिव्ह म्हणू शकतो आपण. बघा, मार्केटचं ओपन इथेच होता आणि क्लोज पण इथे चाललं आहे जवळजवळ. मग डेलीमध्ये आपल्याला दिसते बघा एक कॅन्डल, डोजी कॅन्डल, अशा प्रकारची कॅन्डल आपल्याला बनताना दिसते. अशी डोजी कॅन्डल काय असते, एक इंडिसिजिव्ह कॅन्डल, आणि ती पण एक रेजिस्टन्स लेवलला बनते. कन्फ्युजन त्याला काय म्हणू शकतो आपण, कन्फ्युजन. मार्केट तिथून शॉर्ट होण्याची संभावना पण बनते, वरती जाण्याची पण. पण आता जे स्ट्रक्चर बनत आहे ना मार्केटमध्ये, त्यावरून मार्केटची वरती जाण्याची संभावना जास्त, असं म्हणायला हरकत नाही आहे. ठीक आहे. मग आता उद्यासाठी कोणत्या लेवल महत्त्वाचे असणार, तर मार्केटसाठी पुन्हा एक रेजिस्टन्स येणार आता, तीच लेवल 24,500ची. हिला मार्केटने ब्रेक करायला पाहिजे, याच्यावरती थांबायला पाहिजे. म्हणजे फ्लॅट ओपनिंग झाली समजा, आणि 24,500वरती जर मार्केट कंटिन्युअसली जर थांबत असेल उद्याच्या दिवशी पण, तर मार्केट पुन्हा वरती जाऊ शकतं. मग वरती छोटे मोठे हर्डल येत जाणार मार्केटसाठी, जसं 24,544 हा पण एक रेजिस्टन्स असेल. त्यानंतर 24,575 ही लेवल पण मार्केटसाठी काय असणार, रेजिस्टन्स. पण सायकोलॉजिकल रेजिस्टन्सवरती मार्केटने थांबायला पाहिजे. मला वाटलं होतं की आजचा क्लोज शक्यतो 24,500च्या वरती यायला पाहिजे, जी सकाळची बाईंग आलेली होती मार्केटमध्ये, पण तसं झालं नाही. मार्केट हे जे शॉर्ट झालं ना, इथून स्ट्रक्चर खराब होऊन गेलं मार्केटचं. क्लोज जर चांगला आला असतात तर अजून चांगलं होतं, पण तो क्लोज आपल्याला मिळाला नाही. आता बघूया ती फॉलो बाईंग, म्हणजे जे स्ट्रक्चर बनवत चाललं आहे मार्केट, आता आपले प्रिव्हियस लो ब्रेक करत नाही आहे, प्रिव्हियस लो ब्रेक होत नाही. आता ते लो ब्रेक करायला नको, कंटिन्युएशन करायला पाहिजे वरती. कंटिन्युएशन जर केलं ना, मग एका ट्रेंडला पकडून चालेल मार्केट, त्या ट्रेंडला पकडून चालणार. बघा, मग पूर्ण निफ्टीचं स्ट्रक्चर बदललेलं असेल मग, आणि ते आपल्यासाठी चांगलं. मग की आपलं मार्केट आता चाललेलं आहे ट्रेंडला पकडून. खूप सारे स्टॉक आहे त्यांच्यामध्ये पण रिव्हर्सल बनतो आहे, ते पण वरतीच चाललेले आहे. आता लेवलला बघून आपण काम केलं पाहिजे. तुम्ही म्हणतात काही वेळेला, मी ऐकलेलं खूप जणांचं, हे काही नसतं लेवल, हे कॅन्डलस्टिक काही नसतं, काही कामाचं आहे का, अंदाजे काम करत चालायचं, ते मस्त असतं. अंदाजे काम करायचं, करून बघा, 2-4 दिवस होईल प्रॉफिट तुमचं. पण जेव्हा लॉस होतील ना तुमच्या मार्केटमध्ये, मग तुम्हाला मार्केट बाहेर काढेल. अंदाजे काम करतो ना तू, अभ्यास नको करू, मी काढतो तुला बाहेर, असं करतं. लेवलनुसार चालायचं आहे, ट्रेंडला फॉलो करायचं. हे बघा, इथे पण मार्केटने रिजेक्शन घेतलं ना, एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स होती 24,500, इथूनच खाली आलं होतं मार्केट. त्यामुळे ह्या लेवल ज्या असतात ना महत्त्वाच्या असतात. आणि खाली सपोर्ट बनलेला आहे 24,443चा पुन्हा, ही लेवल अजून पण आपल्यासाठी सपोर्टचं काम करणार. मार्केट जर फ्लॅट ओपन झालं आणि ह्या लेवलच्या खाली जर ट्रेड करायला लागलं, तर मग मार्केट इथे निगेटिव्ह होऊ शकतं. मग मोठा सपोर्ट जो असेल तो 24,350चा असेल. एक छोटासा सपोर्ट येतो आहे 24,382चा, 24,382 ही लेवल पण सपोर्टचं काम करेल, आणि 24,350 ही लेवल पण सपोर्टचं काम करेल. सकाळी मार्केट बघा, ही जी मोठी कॅन्डल बनवत जाऊ इथपर्यंतच येऊन पोहोचलेलं होतं. काही पण होतं मार्केटमध्ये. आपल्याला मार्केटची फक्त आहे ना डायरेक्शन ओळखता आली पाहिजे, कोणत्या दिशेने जातं आहे मार्केट. आणि हे इंट्राडेमध्ये काय होत असतात ना, आजकाल तुम्हाला सांगतो आहे खरं म्हणजे, ऑप्शन ट्रेडिंग करणारे खूप झाले, सट्टेबाजी दिवसभरामध्ये खूप होते, खूप लोक अल्गोचा वापर करतात, त्यामुळे फ्लॅक्च्युएशन खूप होतात मार्केटमध्ये. जो इंट्राडेमध्ये काम करतो ना, इंट्राडेमध्ये तो नेहमी नुकसानच सहन करणार बघा तुम्ही या फ्लॅक्च्युएशनमुळे. ही जी व्हॉलॅटिलिटी असते ना इंट्राडेमध्ये, त्यामुळे इंट्राडे ट्रेडर ह्या ठिकाणी सक्सेस नसतोच, सक्सेस नाहीच आहे त्याच्यामध्ये, तो लॉसमध्येच आहे. एक दिवस प्रॉफिट घेऊन खुश होणार फक्त, पण बाकीच्या वेळेला आहे ना इथे लॉस होतात. त्याचं कारण असते जी सट्टेबाजी चाललेली दिवसभराची. पण जी व्यक्ती पोझिशनली काम करते ना ट्रेंडला बघून,
चुकण्याची संभावना कमी होऊन जाते. चूक तिथे पण होणार, तिथे पण लॉस होऊ शकतो आपल्याला, पण संभावना कमी. की जी व्यक्ती पोझिशनली काम करेल, स्विंग ट्रेडिंग करेल, इक्विटीला होल्ड करेल, तिथं प्रॉफिट बनवू शकता तुमचं. पण इंट्राडेमध्ये असे फ्लक्च्युएशन जर आले ना, वरती खाली, तुमची एंट्री किती चांगली असली तरी मार्केट शॉर्ट होईल किंवा सांगता येत नाही आणि तुम्हाला लॉसच होणार आहे. त्यामुळे नेहमी सांगत जातो तुम्हाला की इंट्राडे टाळा, करू नका, त्याच्या मागे नका लागू. प्रत्येक दिवसालाच मार्केटमध्ये पैसा बनवण्याचा प्रयत्न करू नका, हे प्रत्येक वेळेला सांगतो आणि सांगत पण जाणार. कारणच ते, तुम्ही मार्केटला समजा ना पहिले. जर मला सांगा, आता तुम्ही एक गोष्ट सांगा की हे जर तुम्ही समजून घेतलं की हे होतं आहे, मला जर डायरेक्शनच पकडता येत नाही इथे, तर माझा पैसा कसा बनेलो? हा डायरेक्शनल मूव्ह झाला का सांगा मला तुम्ही. कुठेही पळतं आहे, वरती पण जातं आहे, खाली पण येतं आहे, वरती पण जातं आहे, एक कॅन्डल पुन्हा खाली जाते. मग कसं तुम्ही डायरेक्शनला ओळखायचं? आणि तुम्ही केलं बा एखादा कॉल ऑप्शन समजा, काय गॅरंटी तुम्ही बरोबर आहे तिथे? चुकणारच तुम्ही तिथे 100%. इंट्राडेमध्ये ही ॲक्टिव्हिटी होते इंट्राडेमुळे, त्यामुळे इंट्राडे टाळलं पाहिजे. इंट्राडे टाळलं पाहिजे, त्याच्यामध्ये पैसा नाही आहे. आणि हे केव्हा समजेल? जेव्हा 1 वर्ष होऊन जात असतं. 1 वर्षभर आपण थोडंसं हे असतो मार्केटमध्ये की नाही मला खूप समजतं मार्केट, शिकलो मी. पण जेव्हा लॉस होतं ना, तेव्हा समजतं की समोरची व्यक्ती आपल्याला बरोबर सांगत होती की हे चुकतं आहे, नको करायला. मग आपण म्हणतो आता शिफ्ट व्हायला पाहिजे इक्विटी आणि ETF-कडं. येणारे 1-2 वर्ष थांबा फक्त. हा प्लॅटफॉर्म आपला चालूच राहणार, मी काय बंद करणार नाही याच्यावरती. हळूहळू का होईना आपली प्रगती होत जाणार पुढे. तुम्हाला मी दाखवून देतो लोक कसे इक्विटीकडे शिफ्ट होत आहे बघा. इक्विटी आणि ETF-कडे शिफ्ट होतील पूर्ण ऑप्शन पार्टी हळू. कारण की नंतर त्यांना माहिती आहे तिथे लॉसच होतो आहे. 1-2 वर्ष घालवले पण पूर्ण पैसा घालून दिला. थोडाफार पैसा आहे, कमीत कमी आता इक्विटीमध्ये लावूया, ETF-मध्ये लावूया. ती पार्टी पूर्णपणे शिफ्ट होतील. ती पूर्ण पार्टी शिफ्ट होणार ETF आणि इक्विटीकडे, बघा नाही तर तुम्ही. ठीक आहे. तर ह्या इंडेक्समध्ये काही महत्त्वाच्या लेवल होत्या. जपून काम करत चला, मार्केटमध्ये सेव्ह करा. आपला पैसा जो असतो त्याला सेव्ह करा. मार्केटमध्ये अभ्यासाने पैसा बनतो, नेहमी सांगत जाणार. अभ्यास पाहिजेच. तुम्हाला मार्केटची डायरेक्शन ओळखता आली पाहिजे, टेक्निकलचं नॉलेज तुमच्याजवळ असलं पाहिजे, तर तुमचा पैसा बनणार. प्राइस ॲक्शनला फॉलो करत चला. इंडिकेटरने पण पैसा बनत नाही, बनवून देणारे तर खूप आहे. आजकाल दुकान मांडून बसलेले, रस्त्यावरती दुकान आहे, त्याच्यामध्ये शिकवलं जातं की आमच्याकडे एक इंडिकेटरचा सेटअप आहे, 15,000 रुपयाला मिळतो, घ्या आणि पैसा बनवा. प्रत्येक दिवसाला 5,000 रुपये असे दुकानं मांडलेली आहेत. जाणारे गिराईक पण खूप आहे. पण नेहमी मी तुम्हाला सांगेल की ह्या टेक्निकल ॲनालिसिसला समजून घ्या, प्राइस ॲक्शनला समजून घ्या. तुम्हाला त्या दुकानात जायची गरजच पडणार नाही. स्वतःला तयार करा तुम्ही. ठीक आहे. स्वावलंबी बना, कोणावर डिपेंड राहण्याची गरज पण तुम्हाला पडायला नको. तर माझ्या मते सर्वांना निफ्टीमध्ये लेवल समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.